इकडे नागपूरमध्ये आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधलं। मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवरती जोरदार हल्लाबोल केलाय। मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवारांनीच केल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय। शिवाय नेतेपदासाठी पवारांनी दोन समाज झुंजवत ठेवल्याचा हल्लाबोल फडणवीसांनी केला। दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये एकी नसून फक्त मोदींना हटवण्याच्या अजेंड्यासाठी इंडिया आघाडी तयार झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। याशिवाय राहुल गांधी भाजपला मिळालेलं वरदान आहे असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींवरती सुद्धा उपरोधिक टीका केलेली आहे। पुढचे 7 ते 8 महिने पक्षासाठी काम करून आगामी निवडणुका भाजपसाठी नाही तर भारतासाठी लढायच्या असल्याचा कानमंत्र देखील फडणवीसांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय। मागच्या वेळेस मी सांगितलं, ही निवडणूक भाजप करता लढायची नाहीये, ही निवडणूक भारताकरता लढायची आहे। आपल्या विचाराची संकुचितता बाहेर ठेवा, बाजूला ठेवा। या निवडणुकीमध्ये आपलं काम एकच आहे, ते म्हणजे पुन्हा एकदा भारत मोदीजींच्या हातामध्ये द्यायचा। कारण मी तुम्हाला सांगतो, मी पाहतोय समोरचं दिसतंय मला, 2030चा भारत मला दिसतोय। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय। शरद पवारांनी केला, इतिहास बघा। त्यांच्या मनामध्ये असतं तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असतं। त्यांच्या मनामध्ये असतं तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं, तेव्हा देता आलं असतं। पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं, त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे। एक निमित्त या निमित्ताने सांगू इच्छितो की हे जे काही 3 पक्ष तिकडे एकत्रित आहेत, काँग्रेस पक्षाची तर काय अवस्था आहे सांगण्याची आवश्यकता नाही। मगाशी सुधीर भाऊंनी सांगितलं खरं आहे की राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे। विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा, त्याच्याकरता आपल्याला एक भाग्य घेऊन यावं लागतं। उबाठा सेनेचा नाशिकचा जिल्हा प्रमुख हा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता, आता नावच कुत्ता आहे। या कुत्तासोबत स्वतःच्या फार्म हाऊसवर कुत्त्याकरता पार्टी ठेवतो आणि काय डान्स त्या कुत्त्यासोबत त्याचा, म्हणजे जसं काही सेलिब्रेशन चाललंय। दाऊदनी बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून केवळ बॉम्बस्फोट केला असं नाहीये, देशाच्या सार्वभौमतेला चॅलेंज केलं होतं, आव्हान दिलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।